नमस्कार येवकार तुमकां सगळ्यांक आयज एका अशा व्यक्तीची भेट घेवन येयला तुमच्या खातीर जेजो फेस तुमी अनेक प्रोटेस्टांनी पयला आसतलो, जशें की सेक्शन 39A अगेन्स्ट जो प्रोटेस्ट चलता गोंयभरात, इनाफ इज इनाफ मुवमेंट चलता, त्या मुवमेंटान तुमी तांचो फेस पयला आसतलो आनी तशेंच CCP इलेक्शन लागीं पावता आनी पणजेकारां खातीर एक स्ट्रॉंग पॅनल आमी पणजेकार ह्या नांवान तेंच्यांनी उबो केल्लो आसा आनी हाचेरूच आमी बारीकशें डिस्कशन करपाक तांची भेट घेवन तुमच्या खातीर येयल्ली आसा. मिस्टर फ्रांसीस कोएलो, नमस्कार सर आनी तुमकां येवकार. आयच्या ह्या कार्यावळीन तुमी खूब इम्पॉर्टंट डिस्कशन करपाचें आसात, तर सुरवात आमी मेन गोश्टी वयल्यानूच करया. सेक्शन 39A ह्या प्रोटेस्टाचो एटमॉस्फियर तुमी ग्राउंड लेवलार पयला, सो तुमचो कितें टेक आसा हाचेर आनी तुमी कितें इन्फॉर्मेशन दिवपाक सोदता गोंयच्या लोकां खातीर? पयलें म्हणल्यार आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. हांव एकदम खूश आहा की गोंयचो लोक आख्खो जागो जाला आनी प्रोटेस्टार आमी एक उर्जा पयली लोकांक बरेच दिसांनी. लोक विचारतालो, लोक चिंतालो की गोंयकार केन्ना येतलो, गोंयकार केन्ना भायर सरतलो. तो गोंयकार भायर सरलो आनी तें पळोवन एकदम खुशी भोगली, सगल्यांकूच भोगली, म्हाकाय भोगली. आनी इट इज अबावट टायम. आनी आमी म्हणटा पळय तें चड जालां आतां, ह्या सरकाराचें चडूच जालां. 39A वो सेक्शन अमेंडमेंट ऑफ द टावन अँड कंट्री प्लॅनिंग ॲक्ट जेन्ना तेणी हाडलेलो तेन्नाच आमकां तें कळलेलें आनी तेन्ना सावन हांव जाल्यार रावलोलो की लोकांक हें केन्ना गोमतलें, हें कितें चलना तें. आनी हरमलान तें जालें, पेडणे गांवान मांद्रे गांवान तें जालें पळय तेन्ना मातशें तें लोकांक कळलें आनी तेन्ना नॉर्थ गोवा लोकांक कळलें, सावथ गोवा लोकांक कळोंक लागलें. आनी पाले शिरगांव हिंगा जालें पळय तेन्ना म्हाका चड होप नाहली की इतल्या लोकांक तें कळटलें म्हणून. पूण जेन्ना विरेशाक त्यांनी त्या स्टेप्सा वयल्यान सामको इनह्युमनली ओडून हाडलो सकला, तेन्ना तो इशू सारको लोकांक हें जालो. आनी तेन्ना लोकांनी विचारलें 39A कोत्ताय कितें तें. आनी मागीर लोकांनी वाचलें, मागीर लोकांक सोजमोन येयलें की 39A म्हणजे कितें. तुकोडे कोणा कडेन जमीन आहा, कोणाच्याय गांवांत जमीन आहा, ते फायल तुवें घेतली आनी तुकोडे एक पयशाचें बॅग आहा, फायल आनी बॅग तुवें दिवपाचें TCP मिनिस्टराक आनी TCP डिपार्टमेंटाक. आनी तें जमीन रोखडें एग्रीकल्चरसान कितेंय करूंक जाता. आनी आमच्या गोंयान तोहें केन्नाच नाहलें. हो प्रकार पळय आहा तो 16B हाडलेलो पळय तेन्ना चालू जाल्लो. ते हाडटा पळय तेन्ना ते बरे इंटेन्शन सांगता. इंटेन्शन्स कितें म्हणटा की बाबा कितें रॉंग जालां, कितें करेक्शन करूंक जाय, हें करूंक जाय म्हणून सांगता ते. आनी करेक्शन सोडूनच दी, ते व्हडले जागे चेंज करून उडयता. आनी हें तेंचें पॅटर्न आहा एक BJPच्या सरकाराचो हो लेजिस्लेटिव्ह पॅटर्न जावन जालो आसा. ते फटयता लोकांक एसेंब्लीन ते उलयतना. आतां कोणूय आतां आमचो चीफ मिनिस्टर तो, आमचो DCP मिनिस्टर एसेंब्लीन उलयता पळय तेन्ना मानून घेवचेच पडटा न्हू, कित्याक लोकांचो प्रतिनिधी इतल्या जाणांनी ताका निवडून हाडला, तो थिंगा पावला, एसेंब्लीन पावला, तो म्हणटा बाबा करेक्शन्स करूंक जाय, हें करूंक जाय, तें करूंक जाय म्हणून आमी एक अमेंडमेंट हाडटा, बील हाडटा, लॉ हाडटा. लोक ताल्यो वाजयता, म्हणटा अरे बरें काम करता हांव. मागीर तें गडबड जाल्या उपरांत, स्कॅम जाल्या उपरांत आमकां कळटा की हें तेणी हाडलेलें दुसऱ्याच रिजनाक लागून. आनी रिजन कितें, स्कॅम करून जमिनी आमचे कन्वर्ट करून पयशे हावन दिल्लीकाराक विकपाक, हें तेंचें पयलेंच इंटेन्शन आहलें. आतां हें आख्खें गोंयांक पावन येयलां. And I'm very happy that the people of Goa have got onto the streets, and I am very happy that they went to Vishwajit's bungalow. म्हाका कांयच पडोन गेलेलें ना. आतां CM म्हणटा केसी घालतलो आनी हें जातलें तें जातलें. हांव म्हणटा आमी ते केसी घेतले, ते FIR घेतले, फ्रेम करून आमचे वंटीचेर घालतले, कित्याक वी लूक एट दॅट एज अ रिवॉर्ड, एज एन अवॉर्ड फॉर डुईंग द वर्क दॅट इज नीडेड टू बी डन. दॅट्स वाय आय एम सो हॅपी. तुमकां ह्या सगळ्या प्रोटेस्टांनी एक्टिवली पार्टिसिपेट करतना पयला, बट तुमच्या तर्फे तुमी सांगपाक शकता की तुमी कितें रोल निभयल्लो आसा ह्या प्रोटेस्टांनी? पळय प्रोटेस्ट पळय जालें कशें तें एकदम इम्प्रॉम्प्टू ॲड हॉक म्हणटा पळय तें, कांय प्लॅन गोंय कांय नाहलें. ते दीस विरेश थिंगा गेलोलो, ते बायलो थिंगा न्हिदलेलो TCP डिपार्टमेंटान. विरेश थिंगा गेल्लो, तेंच्या बरोबर तांकां सपोर्ट दिवपाक, तेंको दिवपाक, ताका ओडून पळय काडलो. आनी इनह्युमनली हांव म्हणटा सामकें
गोरवांकूय सुण्यांकूय तोही कोण ट्रीट करिना पळय तेका ओडून काडलो सोकला आनी मागीर उडयलो तेणी. मागीर सोकला पावताय ताका बिश्ट अहो हें आमी नुस्तें वा शिपडायता गो हें तो हें तेका शिपडायला भायर, तो भायर मारला तेका TCP डिपार्टमेंटाचो. आतां तो तोहल्या मनशाक लोकांनी निवडून धाडला एसेंब्लीन, तोहल्या मनशाक ते तो हें करतले जाल्यार सादारण मनशाक कितें करतले. तो एक तिडो घेयलो म्हणून हांव थिंगा पावलो आनी हांवें पळयलें की कांय उलोवप पयलीं जावंक ना. विलेशाक हांवें सांगलें बाबा तुका सपोर्ट करूंक आमी येयले आनी उबे रावले तेज्यावर थिंगा. तो म्हणूंक लागलो हांव हंगर स्ट्रायक करता, हांवें अनावन्स करता आनी हांव हंगर स्ट्रायक हिंगा म्हाका बसोंक जावचें ना कित्याक हें बिजी एरिया. आझाद मैदानार वचोन हांव थिंगा बसतलो आनी मोरोसोर बसतलो. हे आमचे 39A आतां आख्खे तेणी करेक्शन आख्खे तेणी रिवोक करपाचें. आदीं तो थिंगा ते बायलोबाद न्हिदलेलो TCP डिपार्टमेंट तेन्ना होकोत पाले शिरगांव त्या गांवांचे पळय फायली ते म्हणटाले रिवोक कर. पूण आतां हें केल्या उपरांत हांव आख्ख्या गोंयचे फायली पळय आहा ते रिवर्स करूंक लायतलो म्हणून तेणें म्हणलें. आमी थिंगासान आझाद मैदानार गेली. आझाद मैदानार थिंगा तेज्यावर बसले. 2 दीस जाले, 3 दीस जाले, कोणाक पडलेलें ना. म्हणून मागीर आमी सगळ्यांनी डिसायड केलें की आमी लोकांक मोबिलायज करुया आनी लोकांक थिंगा हाडया. आमदारांनी बसी ऑर्गनायज केल्यो, आमच्या लोकांनी आमी बायक्स कार्स कितें कितें घडटा ते लोकांनी ऑर्गनायज केले आनी ते थिंगा आमी एक उलो मारलो लोकांक सगळ्यांनी. आनी तालिगांवचो लोक, सांताक्रूजचो लोक, सान आंद्रेचो लोक भरपूर थिंगा जमा जालो. तें एक जालें. तें ऑर्गनायझींग एंड मोबिलायझींग पीपल टेलिंग देम की बाबा तुमकां येवचें पडटलें. तो 3 दीस बसला, कोणाकूच पडलेलें ना, सरकाराक कांयच पडलेलें ना म्हणून लोक थिंगा येयलो. लोक थिंगा येयल्या उपरांत इट वॉज व्हेरी युनानिमस डिसिजन की आमी वचपाचें खंय. मोर्चा काडटा पळय तेन्ना दॅट मोर्चा हॅज टू हॅव अ डायरेक्शन, इट हॅज टू गो हॅव अ प्लेस टू गो टू. वचपाचें खंय. मेन म्हणल्यार TCP डिपार्टमेंट विश्वजीताचें आनी विश्वजीताचें एक एरोगंट पर्सनल स्टेटमेंट ताणें केलेलो. पर्सनल स्टेटमेंट म्हणजे कितें, म्हाका कांय लागोन गेलेलें ना, म्हाका 45,000 लोक आहा म्हाज्या फाटल्यान म्हणूंक लागलो, म्हाका 45,000 लोक सांबाळटलो म्हणूंक लागलो. म्हणून आमी म्हणलें बरो तो म्हणटा न्हू तेजे पर्सनल तेणें करून गेला. हें आख्खें एजिटेशन हें आख्खें 39 हें आपणाचें पर्सनल करून गेला न्ही. ही इज नॉट नो मोर टॉकिंग एज अ मिनिस्टर ऑफ द गव्हर्मेंट. ही इज नो मोर टॉकिंग लायक ही इज ऑन अ चेअर एंड ही इज नो मोर रिप्रेझेंटींग द चेअर. तो आपणाचें उलयता तेजे. सी वेन ही गॉट इलेक्टेड फ्रॉम 70 but he is now a TCP minister. He has enacted a law as a minister. We are attacking the law that he has enacted as a minister. So he has to represent the ministry. He is no more representing just Sattari. He is representing a ministry of the government of Goa. तें सोडून तो आपणाचे घरा कोणी येतलो, आपणाचे लोक आसतले म्हणून पर्सनल स्टेटमेंट म्हणल्या उपरांत आमी तेजे घरा गेले. सो ऑर्गनायझींग ऑल ऑफ दॅट फ्रॉम लायक मेकिंग पीपल अटेंड द प्रोटेस्ट टू ऑर्गनायझींग द मार्च. आमी दोनापावला आमचो गांव आतां तूं आमच्या गांवान येयला, वेलकम टू आवर विलेज. आमच्या गांवान पावंक आमकोडे 1 आनी 2 न्हू आमकोडे 10 बाट आहा. तर आमी प्रोटेस्टराक खंयच्यान हाडूंक जाय ते आमी हाडटले दोनापावले. तेंच जालें. ते मेन रोड हाडयताले आमी बिचीर गेले, पोत्तून मेन रोडार येयले, पोत्तून वाड्यांनी भितर सरले आनी तेजे घरा पावंक जाले ते पावले. एंड फ्रॉम ऑर्गनायझींग द रूट टू ऑर्गनायझींग फूड फॉर द प्रोटेस्टर्स दोज पीपल हॅव कम आउट बिकॉज आमी उलो मारला. आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा. सो ऑर्गनायझींग एवरीथिंग इन अ प्रोटेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट विच वी हॅव डन. हांवें एकल्यान केला म्हणून ना, ते सगळ्यांनी मेळून इलें केलां म्हणून जालां तें. सो इट वॉज अ कलेक्टीव एफर्ट. हे एफर्ट्स घेताना तुमकां आमी अशा अनेक जाग्यान पळयलां. बट कमिंग टू CCP इलेक्शन बारीकसो वळणार पावता. आमी पणजेकार हो पॅनल तुमी उबो केला. तुमकां दरेक तुमी एक्टीव आसता सगळ्या प्रोटेस्टांनी. सो तुमकां हांवें आयकलां की पॉलिटिकल बॅनराच्या नांवान तुमी फायदो घेना ऑर एल्स कितें म्हणपाक शकता एक्टिविजम करना. सो हो पॅनल तुमी कित्या खातीर बेजिकली ओपन केल्लो आसा? पळय कितें आसता न्हू, पॉलिटिकल बॅनरा खाली कितेंय करीत तेन्ना ऑब्जेक्टिव्स डिवायड जाता. एक तर पॉलिटिकल पार्टी वाडोवपाची, त्या पॉलिटिकल पार्टीक कहो वयर काडपाचो, तें एक हें आसता. पूण नॉन पॉलिटिकल कोत्ता पळय तेन्ना फकत गोंयचें हित आनी पणजेच्या हितान काम करूंक जाता. तें एक बेस्ट जाता काम. मागीर कोण ह्या पॉलिटिकल पार्टीचो आहा त्या पॉलिटिकल पार्टीचो आहा तेका आमी कुशीक दवरून एकठांय पणजे खातीर भायर सरोंक जाता म्हणून तो आमी पणजेकार म्हणून पॅनल त्या खातीर काडलो. आतां पणजे म्हणल्यार
फकत पणजे जायना ते तालिगांव आमचे 8 वॉर्ड आहा आख्खे तालिगांव कॉन्स्टिट्युन्सीन पडटा 9 वॉर्ड आनी एक 4-5 वॉर्ड अर्दे तालिगांवान पडटा अर्दे पणजेन पडटा. तर हांव तुका एक वॉर्डान सांगूं शकता. फॉर एग्जाम्पल वॉर्ड नंबर 1 दोनापावला जेटीचो इशू आहा. आमचे लोकांक थिंगा ते रोप विकताले, बारीक बारीक कितें ट्युरिस्टांक सामान विकताले, तांकां काडून ते सारके मेन रोडार आसताले. जेटीचो बॉटलनेक म्हणटा पळय त्यार आसताले. ट्युरिस्टान थिंगासानूच पासार जावन धोक्यार पावचो पडटालो. पूण त्या मेन रोडांतल्यान काडून तांकां सायडीक मारला. कोणशाक मारला, एका कोणशाक मारला. ट्युरिस्ट केन्ना केन्ना स्ट्रेट धोक्यार पावता आनी ते शॉपा कडेन वचत ना. आमचो पळय आमच्या गांवचो लोक थिंगा रोप विकता, ट्युरिस्ट हें विकता पळय निकनॅक्स विकता, तेंचो बिझनेस एफेक्ट जाला. दॅट इज वन थिंग इन वॉर्ड नंबर 1. अनदर इशू इन वॉर्ड नंबर 1 इज थिंगा आमचे एक मारिवेल गांवचो एक स्टेज आहा. थिंगा स्टेजा मुखार कोणे तरी माती घाले, डंपिंग केलां आनी थिंगा फेस्त जाता, थिंगा तियात्र जाता. ते तियात्र आतां जावपाक थिंगा लोकांक बसोंक जमना. कोणे माती घाला कोण सांगना, कोण काडूंक तयार ना. काडटा पळय तेन्ना झगडीं जाता. हें वॉर्ड 1 हांवें तुका 2 गजाली सांगल्या. वॉर्ड नंबर 2 आनी आयबा म्हणल्यार थिंगा रस्तोच ना. अँड दॅट इज अ फिशींग विलेज. भितर सोदता थिंगा तेंचे टॉयलेटी सारके ना, तांकां उदक थिंगा बिलकूल म्हणल्यार बिलकूल येयना. आयबाव तूं बाकीचे दोनापावल भोंवत जाल्यार तुका तें मातशें बरें दिसता, पूण आयबाव गेल्यार यू फील दॅट यू हॅव गॉन 50 years बॅक इन लायफ. तितलें वायट आहा आयबाव. दॅट इज वॉर्ड नंबर 2. वॉर्ड नंबर 3 and 4 इज द फिशींग विलेजीस ऑफ कारांजलेम. तांकां जाल्यार त्रासूच त्रास. आनी कोण येयना, बाबूश येयना तो येयना, कोण दुसरो कोण येयच ना थिंगा. आतां कोणें एक इव्हेंट ऑर्गनायज केलो, हे थिंगा रापण रापण घालेलें तेणी. रापण घाले उपरांत थिंगा कोण येता आनी म्हणटा आतां हिंगा स्पोर्टिंग इव्हेंट जातलो, तुमी सगळे हिंगासान बश मार म्हणून. आमचो गांव, आमची बीच, आमचो दर्या कोण भायलो येता आनी टुरिजम मिनिस्टर आनी बाबूश तांकां सपोर्ट करता. हे 3 and 4चे प्रॉब्लेम्स. दे आर फिशरमॅन, तांकां ते प्रॉब्लेम. 5 and 6 हॅव अदर प्रॉब्लेम्स ऑफ रोड्स अँड इलेक्ट्रिसिटी. तांचे ट्रान्सफॉर्मर सारके ना आनी थिंगा लायट वचत रावता. थिंगा बिल्डिंगां येता, पूण आदली पळय आदली घरां आहा, आदले बंगले आहा, आदली फ्लॅट आहा, तांकां इलेक्ट्रिसिटी सारके नाच. तेंचे इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड जायनासतना बाबूशान त्या वॉर्ड्सांनी 3 हॉटेलां बांदल्या. त्या हॉटेलांनी लायट वचना, लोकांच्या घरांनी लायट वयता. सो दिस इज वॉर्ड नंबर 4, 5 and 6. लायक दॅट आय कॅन गो ऑन. 7, 8, 9 एक वॉर्डान 4 प्रॉब्लेम. With all these issues, how do you define smart city? There is no smart city. I have always said this, there is no smart city. पण स्मार्ट सिटी कितें जालें, आय थिंक आमचो पंतप्रधान खंय तरी गेलोलो युरोपान कितें आहा न्हू, बेसीक पळय इन्फ्रास्ट्रक्चर आहा तो इतलो बरो आहा, तेज्या वयल्यान एक लेयर तो फिनिशींग टच म्हणटा ते स्मार्ट सिटी. इंटरनेट कनेक्टिविटी विथ एवरीथींग. म्हणजे ते सिग्नल्स बाय इंटरनेटार चलता थिंगा. ते एका सिग्नलाक 8 कॅमेरा दिसती पडटा. ते 8 कॅमेराचे डेटा घेता आनी हो सिग्नल केन्ना स्टार्ट करपाचो, ऑटोमॅटिकली तो स्टार्ट जाता विदाउट द ह्युमन इंटरवेन्शन. तेका स्मार्ट सिटी म्हणटा, युजींग हाय एंड टेक्नॉलॉजी. हेणी कितें केलां, रस्ते फकत डांबराचे आहले ते थिंगा ते कॉन्क्रिटाचे केले, ते स्मार्ट सिटी म्हणटा. सो दिस इट इज द मोस्ट डम थिंग दॅट दे हॅव डन, वीच मेक्स झिरो सेन्स. आनी तेय म्हणल्यार तेंचे कांयच सारकें आजुनूय जावंक ना. ड्रेनेज बेसीक स्टॉर्म वॉटर ड्रेन्स पळय आहा ते माला आजुनूय फ्लडिंग जाता. 18 जून रोड आजुनूय फ्लडिंग जाता. फोंतायनेश आजुनूय फ्लडिंग जाता. दयानंद बांदोडकर रोड हाचे रेलिंग पडटा. तितून स्मार्ट कितें म्हणलां, रेलिंग बेश्टें पळय रेलिंग आहा. फुटपाथार चल कोण मनीस चलता बेश्टें रेलिंग दर्यान पडटा. तितून कितें म्हणलां, दे आर कॉलिंग दॅट स्मार्ट सिटी. सो देर इज नथिंग स्मार्ट. टीम वर्किंग ऑन दॅट. तुम्ही कशे, तुमचो पॅनल कसो काम करतलो हेचेर? आमच्या पॅनलीचे पळय कॅन्डिडेट्स आहा न्हू, दे आर पीपल फ्रॉम द ग्रास रूट लेवल. दे आर नॉट पीपल हू हॅव बीन पुट एज पपेट्स. म्हणजे म्हाजो बापूय MLA म्हणून हांव मेयर जातलो तसले कॅन्डिडेट ना. आमचे कॅन्डिडेटान एक फिशरमॅन आहा, आमच्या कॅन्डिडेटान एक स्पोर्ट्स पर्सन आहा, आमच्या कॅन्डिडेटा मध्ये एक बारीक ऑन्टरप्रिनर आहा. तेणें आपलें धाकटुलें दुकान घालना आनी ही इज सेलिंग फ्रुट्स अँड वेजिटेबल्स विथ द हॉरिकल्चर डिपार्टमेंट. तसलो बारीक लोक आमच्या पॅनलार आहा. तांकां
तांकां ते प्रॉब्लेम्स ते वॉर्डान प्रॉब्लेम्स फेस करता ते जाणा ते प्रॉब्लेम्स, दे आर फेसिंग दोज प्रॉब्लेम्स. बाकीचे पळय आतां हो आहा आतां यू टेक द एग्जाम्पल ऑफ रोहित मोन्सेरात, तो वॉर्ड नंबर 4 रावला. वॉर्ड नंबर 4 तो वर्सान 5 वर्सांनी 4 पावट पावलो आसतलो. तो रावता बोंगल्यान, तालिगांव बाजाराची कुशी व्हडल्या बोंगल्यान 3ऱ्या माळ्यार. थिंगा फ्रॉम his ward he can't even, from his house he can't even see the ward. त्या वॉर्डान रस्ते ना, थिंगा उदक येयना, तो लोक कहो रावता, त्या बिचीर कहो कचरो जमा जाता, ताका कांयच पडलें ना. होको निवडून येवंक जाय म्हणून तो 4 नंबरान येता. थिंगा लास्ट मिनीट ते पयशे हावयतले, धमक्यो दितले. आतांय तेंचे आयज विड्रॉयल आहा. आयचे दिसा सकाळी सावन ते आमच्या कॅन्डिडेटाक फोन करता. आमचे वॉर्ड नंबर 4 कॅन्डिडेट जॉन म्हणून आहा, ताका सकाळी सावन तेजे कोण मामाक मेळोन येता, तेजे मामीक कोण मेळोंक येता, तेजे भावाक कोण भयणीक कोण मेळोंक येतात. कोण हो लोक केन्नाच येवंक ना जॉनाक मेळपाक. सकाळी सावन ते जॉनाक 10 फावट फोन करता की तूं विड्रॉ कर म्हणून. सो दीस इज देअर वे ऑफ पॉलिटिक्स, दीस इज देअर वे ऑफ गव्हर्निंग. सो तुमचो पॅनलाचो एजेंडा इज अगेन्स्ट दिस नेपोटिझम ऑर द वर्क दे आर डुईंग. Yeah. लायक तुमचो कितें एजेंडा आसा? लायक नो सी बेसिकली नेपोटिझम आसा सांगा तुम्ही म्हणपाक शकता. सो नेपोटिझम आय डोंट हॅव एनिथींग अगेन्स्ट नेपोटिझम. लॉयराचो चलो लॉयर जाता. आमच्या गांवांत आतां सगळे रेंदेर आहा. आमचो रेंद्रालो चेडो रेंदेर जाता, हार्वीचो चेडो हार्वी जाता. दॅट इज नॉट, देर इज नो प्रॉब्लेम विथ नेपोटिझम. पूण तेणें जावंक जाय. ही शूड वॉन्ट इट. यू आर सेइंग दिस नेपोटिझम इज हर्टिंग. Yes, this is a forced profession on these people. Forced. तो इतले जाण आसले ते पॅनलान, तेंचे पॅनल गेले पावट येयल्ले पळय तेन्ना इतले जाण आसले. कॅरोलायन पोवा भाशेन एक जाणटी बायल आसली, ती 4 times कावन्सिलर. ती एक सोडून हेजो पळय चलो आहा तो रोहिताक तेणी मेयर केलो. तो मेयराचे स्पेलिंगूय नको आसतलो तेन्ना. ही गॉट टू नो अबाउट द जॉब आफ्टर ही अप्लायड फॉर द जॉब. आतां तूं खूंय जॉबाक वयता तेन्ना तुका ते येता तेन्ना तुवें कितें काम केलां, तुवें जॉब जाणो नको, तो हें हितून कांय ना. तुका मेयर आमी कोत्ता, तूं मेयर जावंक शिकतलो म्हणून. सो इट इज व्हेरी व्हेरी, अँड हू सफरींग एट द एंड ऑफ द डे? द पीपल आर सफरींग. आनी हे स्मार्ट सिटीचे, आय जस्ट कम बॅक टू स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटीचें काम चलतालें पळय तेन्ना मेयर आनी तेजो पाय दोनी कितें म्हणटाले? डोंट आस्क मी, वी आर नॉट डुईंग एनीथींग. आय डोंट नो. यू आस्क who's the chairman of the smart city? Chief secretary. You go ask chief secretary, you go ask CM. Only उतरा म्हणटाले. सो तोहलो लोक आतां वोट मागोंक भोंवता. So an alternative has to given. What we are saying is, if we are able to give a better alternative, then the public will see that alternative, and our panel will definitely win this time. फुडें वळटा हांव. कसिनोस एक टायमार बोवाळ असो चलतालो की मांडवी नदींतल्यान सगळे कसिनोस आसा ते ना जावपाचे. पण हांगा एक मोठो कसिनो वेसल वेगळो येता आनी तेजेर आतां रिसेंट बोवाळ चालू आसा. सो तुमचो कितें टेक आसा तेचेर? कसिनोजान जालां कितें न्हू, एक इलेक्टोरल रोलार पळयत जाल्यार तुमी 26,000-25,000 लोक आहा पणजे शहरान. म्हाजे हिसपान पणजे एक 50,000 लोक रावता आसतले पॉप्युलेशन म्हटल्यार ना. इलेक्टोरल रोल सोडून आनी एक 25,000 लोक रावता आसतले. त्या 25,000 लोकां भितर होकोत म्हाजे हिसपान 2,000 गोंयकारांक कितें तरी फायदो जाता ते कसिनोचेर. हांव म्हणटा 2,000 सुद्दां लोकांक फायदो जाता तें व्हडलें. पूण 2,000 लोकांक तुमी फायदो कोत्ताना बाकीच्या 40,000 लोकांक तुमी त्रास दिनाका म्हणटा हांव. जो कोण थिंगा रावता पणजेन तेका त्रास, ट्रॅफिकाचे त्रास. मागीर ते आख्खें पळय तेणी पोल्युशन केलां, लायट पोल्युशन केलां, आनी फुटपाथ पळय आख्खी ती हडपल्या ती, तो त्रास. दुसरें म्हणल्यार मांडोवीन केन्ना कोण भोंवतलो कितें कोत्तलो, वॉकिंगाक वयतलो जाल्यार थिंगा आख्खो सावंड सिस्टम त्या कसिनोजाचो, त्या बोटीचो आनी त्या आवाजान भोवोन इट्स नॉट अ पिसफूल वॉक. सो हे पळय त्रास जाता न्हू 40,000 लोकांक, ते त्रास आमी कंप्लिटली उणो करूंक जाय. आनी तें केन्ना जातलें? पॅनल चेंज जालो आनी ह्याच नया कॉर्पोरेटरान कसिनोक सांगलें की बाबा आमी तुमचें हें सगळें सोसून घेवपाचें ना, हें बंद करा. हाव इज इट पॉसिबल? It is possible because everything comes under the
CCP नो, how do you enter the casino? ते वयर सान दे डोंट फॉल फ्रॉम द स्काय इन टू द कसिनो डायरेक्टली. तांकां पणजे येवचेंच पडटा. तूं पणजे येता न्हू, तुजी गाडी सारकी जाग्याचेर लाय. आख्खें एक पार्किंग लेन तुका आमी दिवचें ना. अल्टरनेट अरेंजमेंट्स पॉसिबल ना? होय, तेणी करूंक जायना सगळें. तेंकोडे पयशे सुबेज आहा, तेंकोडे इजिली पार्किंग अरेंजमेंट्स करूंक जाता, व्हॅली ड्रायव्हर्स हाडूंक जाता. सो तुमच्या सायडीच्यान कितें तुमी सोल्युशन काडपाक सो आमच्या तुम्ही असलेले त्या जाग्यार? आमकां जेन्ना आमी पणजेकर पॅनलाक चार्ज मेवतलो, आमच्या हद्दीन येता पळय तितलें ट्रॅफिक, फुटपाथ, लायटींग, ब्रँडिंग, होर्डिंग घालप, जो सादो बोर्ड घालूंक वचत जाल्यार CCPचें परमिशन लागता. तेणी थिंगा हें बांदलें कशें, फसाड बांदले व्हडले, म्हणजे ते स्टेजी कशे व्हडले व्हडले स्टेजी बॅकड्रॉप आसना तशें बांदले ते. सो हें सगळें स्ट्रीमलायन करूंक जाता. आनी तांकां सांगूंक जाता, बाबा तुमच्या हिंगा तुमच्या कसिनोच्या भायर आमकां 15 मिनिट्स सुद्दां ट्रॅफिक जाम दिसलो जाल्यार आमी थिंगा हें करतले, बंद करतले, तुमचे गेटीच बंद करतले. सो तांकां तशें वॉर्निंग दिवन तांकां सारकें हें करीत जाल्यार ते सारके कसिनो लायनीर येतले. आनी नेई बोट पळय येता ती नेई बोट, द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द मांडवी हॅज टू बी सीन. सी, इफ द CCP रिफ्युजीस टू टेक द सुवेज, तेंची गार्बेज आनी सुवेज पळय आहा ती CCP व्हरना जाल्यार ते मांडवेन उडयतले. तांकां तो ऑप्शन नाच. मांडवेन उडयले जाल्यार तांकां आख्खो गोंय भायर मारतलो. इतली व्हडली बोट येता पळय तेन्ना, इफ द CCP डजंट कोऑपरेट विथ दॅट बोट, CCPन तांकां कोऑपरेशन दिवंक ना जाल्यार बोटीक थिंगा रावंक चान्सूच ना. द CCP इज प्रोवायडींग दॅम पोर्टेबल वॉटर. पिवपाचे पळय उदकाचे टँकर आहा, बोटींनी वयता थिंगा. कोण दिता ते? CCPचे टँकर वयता. सुवेज पळय आहा ते CCPचे सुवेज टँकर बोटींनी वयता आनी तेंचे सुवेज काडून सुवेज ट्रिटमेंट प्लांट आहा पळय तांकां थिंगा व्हरोन ते सुवेज ट्रीट करता. वेस्ट पळय आहा तेंचो गार्बेज पळय आहा तो कितले तरी टन्स गार्बेज आहा. आय थिंक इट्स अराउंड 40 to 50 टन्स करंटली फॉर वन बोट. एका बोटीचे 40 टन गार्बेज म्हयन्याक येता. ते 40 टन गार्बेज कोण व्हरता? CCPचे मनीस बोट आसता एक, त्या बोटीन ते गार्बेज घालता आनी मागीर गार्बेज जेटीचेर येता, पणजे जेटीचेर येता. आनी पणजेचो गार्बेज पळय वेस्ट मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट कोणें घेतला तो गार्बेज घेता अँड इट गोज टू द MRF फॅसिलिटी दॅट इज ओन्ड बाय द पेंजीम म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हें सगळें कोऑपरेशन त्या बोटीक मेळना जाल्यार बोट खंय येतली? त्या बोटीक येवंकूच जावचें ना. सो इट्स व्हेरी क्लियर दॅट इफ द CCP वॉन्ट्स they will not cooperate with the casinos. So casinos are surviving because of the Panjim Municipal Corporation's assistance. And I'm not saying that you have to withdraw that assistance overnight. म्हणजे आमी करचे ना आमी कांयच करचे ना. तुमी मातशें सारकें करा ना तुमचें. तुमी ते ट्रॅफिक पोल्युशन करता, लायटीचें पोल्युशन करता, इतले व्हडले बोर्ड घालता, रातचे थिंगा लोक तुमच्या कसिनोंतल्यान भायर सोदता, पियोन थिंगा हें करता, झगडी करता, कोण बायलो थिंगा धांवता रातचे. इट इज अ व्हेरी अगली अँड डिफरंट सीन. आमचे गोंय दिसत ना ते इट लुक्स लायक अ रेड लायट एरिया. गोंय लाऊड पीपल स्पीकिंग लाऊडली, लोक झगडटा, बायलो झगडटा अँड कोहली कापणां घालना अँड इट इज जस्ट दॅट लिटल बिट ऑफ स्ट्रेच फील्स लायक हेल. गोंय दिसत ना ते अँड दॅट हॅज टू चेंज. तुमच्या कसिनोन तुम्ही मोरा कितें जाय तें करा. आमचे रस्त्याचेर पावले तेन्ना तो उपकारचें ना. ते बाउन्सर आहा ते बाउन्सरांक कांय पडलेलें ना. ते बाउन्सर वगत कसिनोत राखपाक. कसिनोन भितर कितें जालें झगडी जाल्यार ती कितें करता, तांकां दोत्ता आनी रस्त्यार मारता, हिंगा झगडा म्हणटा. आमच्या पणजेच्या रस्त्यांचेर कित्याक झगडपाचें तुमी? तुमचे कसिनोन चालू जालें थिंगा तुमी सॉल्व करोना दर्याक मारा तांकां. पणजे कित्याक हाडटा? सो दीज लिटल थिंग्स द रूल्स हॅव टू बी सेट. ह्या रूल्स कोणेच सेट करूंक ना. कित्याक बापूय आहा आनी पूत आहा तो मेयर केला तो ताका दोगांयकी पोतयांचे पयशे मेळटा म्हणून ते उगी बसले आनी काय. देर इज नो अदर रिजन ओनली आय कॅन थिंक ऑफ. तुम्ही तुमच्या हातीन पावर आयलो जाल्यार कितें इमिजिएट इम्प्रुवमेंट्स हाडटले तेंचे? First is the traffic at the casinos. Second thing is this number of spas that have come up in Panjim. Now, I want to just discuss one issue of the Panjim spas is the water.
पॅन्जिम गेट्स वॉटर फ्रॉम द ओपा वॉटर लाईन. ओपा वॉटर वर्क्स म्हणून आहा ते ओपा वॉटर वर्क्साचे 25 मिलियन लिटर्स ऑफ वॉटरचे कपॅसिटी आसली. तेजी 25 मिलियन लिटर्स पर डे सान 40 मिलियन लिटर्स अ डे करूंक जाय आसली तेणी ते 40 मिलियन लिटर्स अ डे करूंक ना. पणजे सान तालिगांव सान करांजलेमच्यान दोनापावला ते एकूच वॉटर लायन वयता. अँड त्या वॉटर लायनार नाका जाल्ले हे स्पाज हाडल्या अँड वॉटराचो पळय हें आहा तो कॅपॅसिटी ऑफ दॅट लायन इज डेड. सो दोज स्पाज ऑल द वॉटर कनेक्शन इन दोज स्पाज शूड बी जस्ट डिस्कनेक्टेड. पणजेकारांक उदकांचो इश्यू जाता. उदकांचो कितलो इश्यू जाता, कोणाकूच उदीक ना, सगळे टँकरां चलता. प्रेझेंट सीसीपीचेर काय पयले पण आमचे गोंयकार आहा ते घरांनी रावता पळय थिंगा ते 100 वर्सां जालीं तेंची घरां आहा थिंगा. तांकां पयले उदक दे हॅव द फर्स्ट रायट टू दॅट वॉटर. ते 25 मिलियन लिटर्स ऑफ कॅपॅसिटी ऑफ ओपा वॉटर वर्क्स वॉज डिझायन्ड अँड बिल्ड फॉर दीज पणजेकार्स. ते स्पा येयले तांकां ते उदक न्हू, तुमी कॅपॅसिटी वाडून घ्या मागीर स्पाजांक उदक दिया. हांव कितें म्हणटा ते स्पाजांक वॉटर कनेक्शन कट करूंक जाय, मागीर सगळे पणजेकाराक उदक टायम टू टायम मेवतलें आनी तेंच उदक मागीर दोनापावल लेगून पावतलें. सो वॉटर इलेक्ट्रिसिटी अपग्रेड्स. इलेक्ट्रिसिटी बेश्टी केबलां कातरलीं म्हणून जायना. तुका इलेक्ट्रिसिटीचे ट्रान्सफॉर्मर अंडरग्रावंड केबल्स पळय आहा ते चॅक करून इलेक्ट्रिसिटी अपग्रेड इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड केलो जाल्यारूच इलेक्ट्रिक हे कितें करता स्मार्ट मिटर बसयता आनी पयशे कस्टमरा कडचे कशे घेवपाचे तांकां तें पडलेलें आहा. पूण वेर इज द अपग्रेड ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर. इट्स लायक सेंग आमी टॅक्सी गोंयान आहा पळय तेच टॅक्सी धरतली 20 वर्सां आदीं फकत मिटर चेंज करतले आनी पयशे वाडयतले. तशें जायना न्हू. तुवें टॅक्सी न्ही घेतली आनी मातशे तुवें पयशे सुबेज घेतले जाल्यार कस्टमर म्हणटलो बाबा ही मातशी बरी टॅक्सी आतां मातशे सुबेज घेतल्यार उपकारता. पूण हे कितें करता मिटर चेंज करता पयशे बिलां वाडयता. टॅक्सी तोच आहा. The infrastructure is the same of electricity and Panjim, our capital city, does not get electricity on a constant basis. जाल्यार कितें उरलां गांवांनी लोक कितें कोत्ता आसतलो जाल्यार आमीच नको. सो बेसीक थिंग्स इलेक्ट्रिसिटी, वॉटर, सुवेज, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, गार्बेज एंड वेस्ट कलेक्शन हे बेसीक गजाली पणजेचे सारके जावंक जाय. मागीर आमी स्मार्ट सिटीचे नाजाल्यार अनस्मार्ट सिटीचे उलोवंक जाता. सो दॅट इज अबाउट. आमी उलयलीच पूण हांवें तुमकां इनफ इज इनफ मुवमेंटान तुमचो फेस दरेक वेळार एक्टिवली पार्टिसिपेट करतना पळयला. तो मुवमेंट खंय पाविल्लो आसा आतां? पळय इनफ इज इनफ मुवमेंट इज लेड बाय जस्टीस रिबेलो अँड जस्टीस रिबेलो इज अ फॅसिनेटींग पर्सन. तेजो असलो मनीस ते कडेन हांव एक इन द लायक यू नो few hours that I spent with him and in the past few months, the amount of things that I have learned is immense. हांवें 10 वर्सांनी कितें कितें शिकोंक ना ते त्या मनशा बरोबर म्हाका 2 म्हयन्यान शिकोंक मेवला. सो हीज टेक इज व्हेरी क्लियर. तेणें सगळें केलां त्या मनशान. तो MLA आसलो, तो एक्टिविजम केलें तेणें, तो रांपोणकाराक लागून झगडलो आनी जेलीन गेलोलो. थिंगासान तेणें पॉलिटिक्स सोडलें, जज जालो, जज जावन हायकोर्टाचो जज जालो. आतां तो इंटरनॅशनल लेवलाचेर आर्बिट्रेशन करता अँड इन हीज करियर ही हॅज सीन एवरीथींग. ही सेज व्हेरी क्लियरली दॅट द मुवमेंट हॅज टू स्टार्ट वीथ ऑल द लिगल रेमेडीज. म्हणून ती बिलां ड्राफ्ट करता, म्हणून तो कोर्टान केसी घालता. विथ द न्यू 10 पॉयंट चार्टर काडला आनी गव्हर्मेंटाक दिला. वो न्यू कसिनो वेसल आहा तेजेर तेणें आमी बोबाव करता आतां 1.5 म्हयनो जालो. तो भूंयत वचोन बोबाव करना. तो सगळे पेपरां डॉक्युमेंट्स काडून आख्ख्या वणटीर घालून सगळें म्हणजे he's laid out the thing completely, studied the matter in depth, and now he's ready to file a petition in the High Court. And that petition is so well drafted, it's so well articulated, it's so well researched that there is very little chance of any judge throwing that petition out and any judge going against that petition. So Justice Ribello says, "Boy, तुमका रस्त्यार देवंक जाय तुमी देवा, माझे पैसो आहा तुमचेर, तुमका जाय ते करा, पूण पयले आमी हे सगळें करूया. तुमका सायमल्टेनियसली करूंक जाय जाल्यार दोनी गजाली करा." ही इज नॉट द कायंड ऑफ पर्सन सेंग हांव सांगता पळय तशेंच करूंक जाय, हांव सांगता पळय तशेंच जावंक जाय. ही सेंग दोनी करुया आमी, कोर्टानूय या रस्त्यारूय देवया, कित्याक ह्या सरकाराक आनी कांयच उपाय ना.
सो तुमी तेंचे कडल्यान एक अपेक्षा दवरून त्या मुवमेंटान भाग घेलो अशें म्हणपाक वय 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 डेफिनेटली हांव कित्याक हांवें पळयलां तो मनीस कितें आहा तो इन डेप्थ रिसर्च करता कितेंय इशू जावन दी 39A आसूं कसिनो न्यू वेसलाचो इशू आसूं मागीर हें CRZ आनी CZMAचो इशू आसूं एवरीथींग इन इज 10-point charter has been studied in depth. And after studying it, then he has come up with a strategy of what we will do in the legal way and how we will use all the legal tools that we have and also simultaneously get on ground and protest. That is a thorough movement. एक movement म्हणजे कितें फकत तूं कोर्टान गेलो म्हणून जायना. Movement कोर्टानूय चालू आसूंक जाय, रस्त्यारूय चालू आसूंक जाय आनी सरकारा विरोध लोकांनी उलोय मारूंक जाय. सो इनफ इज अ ऑनगोईंग मुवमेंट. आतां रिसंट जे गोंय जाल्लें आसा तुमी हे सगळे प्रोटेस्ट हो एटमॉस्फियर तुमी ग्राउंडार रावन पळयता गोंयकारां खातीर एक निमाण्या भागार आमी पावोया गोंयकारां खातीर एक मेसेज दिया आनी आमी पणजेकार ह्या बॅनरा खाली तुमी एक पणजेकारां खातीर देखून मेसेज दिवपाक शकतात. सो आमी पणजेकार म्हणून आमचो एक पॅनल भायर सरला आनी आमी आख्ख्या पणजेकारांक रिक्वेस्ट करता की तुमकां ही जी तानाशाही चालू आहा आनी जी फॅमिली राज चालू आहा तो सोंपोवंक जाय आनी यू वॉन्ट टू टेक पॅनजीम बॅक इन टू युअर हँड्स वेर पॅनजीम इज गवर्नड अँड रन बाय द पीपल ऑफ पॅनजीम जाल्यार तुमी आमी पणजेकाराचे सगळे कॅन्डिडेट्साक सपोर्ट करा. आमी सगळे कॅन्डिडेट्साचे चिन्ह आयज ना फाल्यां तुमकां प्रिंट करून पॅम्पलेट्स दितले. आमी सगळे इन्फॉर्मेशन आमच्या पॅनलीर कोण कोण उबो आहा ते एकदम क्लियरली via social media, via the traditional media and on ground via with flyers, pamphlets, banners, we will be doing our campaigning and you will know our plan. Please support this if you want to save whatever is left of Panjim. Panjim was known as the heritage capital of Goa. पणजेची पळय हेरिटेज आहा ती आख्ख्या जगाक फामाद जाल्ली. आतां कोण हेरिटेजाक लागून येयना फकत ते सिन सिटी जाला म्हणून येयला एंड वी नीड टू करेक्ट दॅट. We need to shift the balance back to Panjim being this beautiful heritage gem of Goa. And for the rest of the people of Goa, वो जो 39A चो agitation and protest चालू हा वो protest आनीक वाडटलो. आमकां सरकारान धमकी दिवन व्हडली चूक केल्या आनी ह्या धमकी आयकून आमी फाटीं सरचे ना. आमी आनीक भायर सरतले आनीक व्हडलो प्रोटेस्ट जातलो. इट इज गोइंग टू बिकम अ मेगा प्रोटेस्ट नाव एंड आई वूड want each of you each of the Goenkars to come out because it's extremely enjoyable to see Goen. We were literally having a lot of fun organizing that protest. The slogan shouting is fun, walking on the beaches is fun, walking on the streets is fun, and people are having a great time because you feel very liberated, you feel very free when you protest against something that is happening which is wrong, and that feeling is just wonderful. So come out, join us and protest this 39A because otherwise nothing else can save Goa and Goa is not for sale. Thank you. खूप आभार. वेळ काढून गोंयकारां खातीर हो बारीकसो तुमी मेसेज दिलो जो खूप मोठो येता त्या फ्युचरान जावपाक शकता. आमच्या वांगडा आशिल्ले फ्रांसीस कोएलो आनी खूप मोठ्या प्रमाणात आनी मोठो मेसेज तुमच्या मुखार तेंच्यांनी ह्या एपिसोडान हाडलेलो आसा. धन्यवाद.